मंडप योग्य रंगसंगतीचा वापर करून अष्टविनायकाचे विहंग रूपाचा देखावा सादर केला होता. रुबाबदार व मनोहारी बाप्पाची मूर्ती पाहून मन हरपून गेले. भाविकांची भरपूर गर्दी असून सुद्धा भाविकांना दर्शनाची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची खबरदारी व्हॉलेंटियर्स घेत होते. बाप्पाच्या दर्शनासाठी दैवज्ञ समाजाची मंडळी दूर दूरहून जातीने हजर होती. मोरपिशी रंगाच्या पितांबराने बाप्पाचे रूप खूपच खुलून आले होते. बाप्पाच्या चेहऱ्यावरचे तेज न्याहाळण्यासाठी प्रत्येक भाविक उत्सुक होता. भाविकांनी भक्तिभावाने बाप्पाचे आशीर्वाद घेतले. मानकामे कुटुंबियांनी या माघी गणपतीचा सोहळा 60 वर्षापासून जपला आहे.
लहान बालके, तरुण तरुणी तसेच ज्येष्ठ भाविकांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले. खास करून स्त्रियांनी सुंदर सजून आपली खास उपस्थिती दर्शवली. सर्व भाविकांना दर्शन घेतल्यावर महाप्रसादाचे आयोजन केले होते. शिस्तबद्ध पद्धतीने सगळेच जण एकमेकांना सहकार्य करीत असताना दिसत होते. काय म्हणतात कशा दरवर्षी येते मी आता ही मला तर कोरोना होता त्यामुळे चॅनल नाही तिकडे आप्तस्वकीय भेटल्याचा आनंद चेहऱ्यावर एकमेकांच्या दिसत होता. मंडळाचे पदाधिकारी तसेच व्हॉलंटियर्स यांनी चोख व्यवस्था केल्याने कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता सोहळा उत्तम पार पडताना दिसत होता. खास लक्षणीय बाब म्हणजे स्वच्छता, नेटनेटकेपणा तसेच शिस्त याकडे कटाक्षाने मंडळाने लक्ष दिले होते. आम्ही 5:30 ला जेवलो. भरपूर लोक येतात नाही का दैवज्ञ समाजाचे भरपूर लोक येतात आणि माउथ पब्लिसिटी पण लोकांची प्रचिती आली लोकांना त्यामुळे लोक महाप्रसादासाठी सगळ्यांना ओळीत सोडण्याची चोख व्यवस्था होती. प्रसन्न मुद्रेने भाविक महाप्रसादाचा आनंद घेत होते.
महाप्रसाद आलेला आहे. वरण भात, शिरा आहे, वांगी बटाट्याची भाजी आहे, वालाचं बिरडं आहे आणि खोबऱ्याची चटणी. दैवज्ञ ब्राह्मण कम्युनिटीचा हा गणपती असल्यामुळे हा जो महाप्रसाद आहे तो दैवज्ञ ब्राह्मण कम्युनिटी वाईचाच हा महाप्रसाद केलेला आहे. मी स्वतः दैवज्ञ ब्राह्मण कम्युनिटीची असल्याचा मला सार्थ अभिमान आज वाटला. बाप्पाचा महाप्रसाद एकदम स्वादिष्ट आहे. खूपच मस्त वालाचं बिरडं आणि वांगी बटाट्याची भाजी. वालाचं बिरडं अतिशय मस्त. खोबऱ्याची चटणी आपला ऑपरेशन केलं त्यामुळे पटकन दर्शन पण झालं आणि महाप्रसाद पण मिळाला. नक्की येणार. बरोबर कसं एकदम मी लाईक करते. अनेक सबस्क्रायबर्स मला या सोहळ्याच्या निमित्ताने भेटले. मसाला वगैरे थोडी खाली बसू नका. त्यांचा महाप्रसाद घेऊन झालेला आहे. त्यांनी त्वरित हॉल मधून खाली जा. मंदिराच्या मागच्या बाजूला हात धुण्याची सोय आहे. पनवेल नेरे इथे आपण आज आलो होतो आणि इथला दैवज्ञ समाजाचा जो गणपती आहे त्याचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि हे दर्शन कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओज तुम्हाला पोहोचतील. धन्यवाद. एक हृदय आठवण इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे ही की सुभाष फूड्स या आपल्या फॅमिलीतला एक छोटा सबस्क्रायबर हा सुद्धा येऊन मला या सोहळ्यात भेटला. श्री अनिल चोंडकर व श्री किरण मानकामे या दोघांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने मी यांचे विशेष आभार मानते.